आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अचानक इतक्या ऑर्डर्स कशा काय यायला लागल्या रे? याला आता एवढ्या सगळ्या ऑर्डर्स सुधाकर सरांमुळे येत आहेत हे सांगायला नको, नाहीतर याचा स्वाभिमान जागा होईल आणि या ऑर्डरचे आलेले सगळे पैसे परत पाठवेल. दादा काय बोलतोय मी? तू काय विचार करतोयस? मी विचार करत होतो की आता एकदम ऑर्डर वाढल्यात तर कशा काय पूर्ण होणार. ठीक आहे रे, होतील. काय रे, काय झालं? हे काय, हे कसं काय लागलं? रस्त्यात कोणाशी भांडलास? भांडलो वगैरे नाही मी. आपल्या घराच्या बाहेर कोणीतरी माणूस होता, असं घरात डोकावून बघत होता आपल्या. काय? हा, कोणीतरी भुरटा चोर होता. बहुतेक अंदाज घेत होता आपल्या घरातनं काही लंपास करता येईल का, चोरता येईल का. हो रे, अंदाज घेतच असेल. सध्या पैशांची गरज सगळ्यांनाच आहे. बरं, तुला जास्त काही लागलं नाही ना? नाही, थोडी झटापट झाली त्याच्याबरोबर. पकडलं मी त्याला मागणं, पण चेहरा नाही बघता आला त्याचा. निसटला माझ्या हातातून. मला असं ना सोडलं नसतं त्याला मी. असं राहू दे, पण घरावरती थोडं लक्ष ठेवलं पाहिजे. नाही म्हणजे तू आणि मी असं कामानिमित्त दिवसभर बाहेर असतो, घरात फक्त बायका असतात. अरे हो, बरं हे पैसे घे. मला कशाला? अरे तुला ते हनीमूनला जायचं आहे ना, त्याचं पॅकेज बुक करायचं आहे, त्यासाठी पैसे. आणखी लागले तर सांग, घे. अरे दादा ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे काम आहे. पण बिन काय नाही, घे पैसे. बरं, मी एंट्रीज करून ठेवलेले आहेत, ते तेवढ्या लॅपटॉप मध्ये करून टाक. आलोच मी. मास्तर, ओ मास्तर. अरे आशाला तर नाही. तुम्ही मीच. तुम्हाला कोण दुसरं कोणी म्हटलं काय? नाही नाही, तुम्हाला असं अचानक इकडे बघून थोडंसं आश्चर्य वाटलं. पण ठीक, या ना, या. नाही नाही, घरामध्ये नाही. मला तुमच्या घरात यायची हौसच नाही मास्तर. आणि मी तुम्हाला हेच सांगायला आले, यापुढे माझ्या घरामध्ये पाऊल टाकायचं नाही. काय आहे ना, तुम्हाला 4 शहाणपणाच्या गोष्टी शिकवायला आलीये मास्तर मी. ऐका जरा, कान देऊ. हा, महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही माझ्या घरी आला होता, तेव्हा माझ्या नवीन सुनेला आणि आमच्या व्यायांना लाडीगोडी लावायचा प्रयत्न करत होतात ना, तसा प्रयत्न अजिबात करायचा नाही. आता मास्तर आधीच सांगते, पुन्हा तसं करायचं नाही. डालडात घोळलेले लाडू काय पाठवले होते घरी बाई? ते कशासाठी पाठवले काय आमच्या लक्षात येणार नाही? सगळं कळतं मला. माझ्या सुनेकडनं पैसे उकडायचे ना तुम्हाला, म्हणून चालली ही सगळी लाडी गोडी. हे बघा, माझा आकाश आहे ना बाई, गुड्डे, साधा बोळा आहे आकाश माझा. त्याला ओढून घेतलं तुमच्याकडे तुम्ही, त्याला एक कळत नाही. पण माझी नवीन सून, तिला जर तुमच्या बाजूने ओढायचा प्रयत्न केलात ना, तर ते मी होऊ देणार नाही. माझी नवीन सून इतकी हुशार आहे ना मास्तर, की तुमच्या गोडगोड बोलण्याला ती फसणारच नाही. तर ते भाई असं काहीतरी घरी पाठवून आणि काहीतरी करून तिला आपल्याकडे ओढायचा प्रयत्न करू नका तुम्ही. हा, एवढंच सांगायचं होतं बाई तुम्हाला. नाही नाही नाही, पण म्हणजे मी माझ्या ओवीसाठी लाडू पाठवले, त्याचा आणि या सगळ्याचा काय संबंध आहे मला काही कळलं नाही. मी हे सगळं जे काही केलं ते तुम्ही म्हणताय त्या हेतूने अजिबात केलेलं नाही. हो का? आज ओळखते का तुम्हाला मास्तर मी? झाले आता पुष्कळ महिने. तुमचा काय हेतू असतो काय नाही मला चांगलं कळतं. आशाला तर मी. हे बघा, तुमच्या पोरीचे जे काय लाड तुम्हाला करायचे असतील, जे तिला खायला प्यायला घालायचं असेल, जे द्यायचं असेल, तिकडं घरी आणायचं आणि खायला घालायचं आणि द्यायचं काय ते माझ्या घरी नाही चालणार बाई. एक मिनिट, एक मिनिट. आशाला तर
आणि मी माझ्या मुलीला काय तुमच्या घरी नुसतं वेडबिकारासारखं राबायला पाठवलेलं नाहीये. तुमच्या घरची सून म्हणून तुमच्या घरी पाठवले तिला मी. आणि तसंही तुमची सून व्हायच्या आधी ती माझी मुलगी आहे आणि माझ्या मुलीला जीव लावण्याचा मला पूर्ण हक्क आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा मला तिला काही गोडधोड खायला घालावं असं वाटेल तेव्हा तेव्हा मी तिला ते घालणार. तिची भेट घेऊन तिची विचारपूस जेव्हा जेव्हा मला करावीशी वाटेल ना तेव्हा ती करणार. कारण माझी मुलगी आहे ती आणि माझा हक्क आहे तो. आणि माझा हक्क बजावण्यापासून मला तुम्हीच काय कोणीही अडवू शकत नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे, माफ करा. पाहुणे म्हणून इथपर्यंत आला. चला आज चला आणि चहा पाणी घेऊन नाही बोलूया. नको तुमचा चहा, नको चहा तुमचा. पोट भरलं बाई आमचं. पाहुण्यांचा अपमान केलात ना दारामध्ये, पोट भरलं. चल बाई गुड्डे चल चल. ज्याची भीती होती तेच घडलं. तो त्रास द्यायला आलाच शेवटी. आज घरात डोकावून बघत होता. उद्या जर घरात शिरायचा प्रयत्न केला तर? आज जर आकाशात तावडीत सापडला असता तर सगळ्यांना सगळं कळलं असतं. मग काय केलं असतं मी? अमृता, काय ग, काय झालं? आणि कसला एवढा विचार करत होतीस? काही नाही ताई, कुठे काय, कसलाच विचार करत नव्हते. आणि आराम करणार होतीस ना, झोपायचं मग थोडा वेळ. अगं प्रयत्न करत होते पण झोपच लागली नाही. हे बघ, मनात कसले तरी विचार चालू असतील ना तेव्हा झोप येत नाही. काय चालू आहे डोक्यात? हे म्हणजे तुला सांगायचं असेल तरच सांग. म्हणजे शेअर केल्याने स्ट्रेस कमी होता ना, म्हणून म्हटलं. अगं नाही ताई, कसलाच स्ट्रेस नाहीये. मी आपलं असंच विचार करत होते. आलेच मी. हा वहिनी बोल. हा भाऊजी, तुम्हाला आज दुकानामध्ये खूप काम आहे का? खूप काम आहे असं नाही म्हणता येणार, पण आहे, थोडं काम आहे. बोल ना, काय झालं? नाही, काही झालं नाहीये. मी आत्ताच अमृताशी बोलले. ती ना बहुतेक बोर झालीये, म्हणजे एकटं एकटं वाटत असेल तिला. म्हणजे मी तिला विचारलं पण मला तिने काहीच सांगितलं नाही. कदाचित तुम्ही आल्यावर ती तुम्हाला सांगेल. नाही, एक मिनिट. मनात काय सुरू आहे म्हणजे? नक्की काय झालंय सांग ना. नाही नाही, टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये. कदाचित तुमचा पुरेसा वेळ मिळत नाही ना, म्हणून असेल. तुम्ही आज संध्याकाळी लवकर याल का घरी? म्हणजे कसं तुम्ही तिला बाहेर घेऊन जाल, म्हणजे मूड चांगला होईल तिचा. ठीक आहे वहिनी, ट्राय करतो मी. हा, हो हो, बाय. ती अशाला तर बाई तुम्हाला असं बोलूच कशी शकते, ते पण असं भर रस्त्यात. नाहीतर काय, हा अशाला तर सारख्या माणसांना ना. ए आबा, वयाने मोठ्या आहेत ना त्या. हो आभा, नाही वयाने तर मोठ्या आहेतच त्या, पण आपण आपली मुलगी दिलीये ना त्यांना. त्यामुळे उद्या त्या बाईने आपल्या मानेवर सुरी जरी फिरवली ना तरी आपण काही बोलायचं नाही. बरोबर ना बाबा? बाबा, तुम्ही आम्हाला ना काही समजवण्याचा प्रयत्न करू नका. नाही, ही बाई असेल वयाने मोठी,
पण ती जे काही वागते ना त्यावरून अशा माणसांना रिस्पेक्ट देणं मला तरी चुकीचं वाटतं. फक्त आणि फक्त ओविताईसाठी सहन करतो आपण तिला, नाहीतर त्या बाईचा पाण उतारा करायला 2 मिनिटंही लागणार नाही. अगं मी तर संधी मिळेल ना त्यावेळी तिचा पाण उतारा केलेला आहे चांगला. पण आपण तिच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही ना, हे आपल्या कृतीतून दाखवायला पाहिजे. करेक्ट आहे, हेच केलं पाहिजे आपण. आता ती बाई आपल्याला जिथं दिसल ना तिथं तिचा अपमान केला पाहिजे आपण. ती काय बोलली तुम्हाला? काय बोलली? ओवीसाठी काही पाठवू नका. मी तर म्हणतो ओवीसाठी आता रोज काहीतरी नवीन घेऊन जातो तिच्या घरी. बघू ना मला कशी अडवते, बघू तिची हिंमत होती का. ए राणा, तुला जरा डोकं शांत ठेव, शांत राहा जरा. आता काय म्हणाला? त्या ओवीच्या घरी रोज जाणार, असंच करून त्यांच्या घरच्यांना दिवसाची काही एक गरज नाही आहे, मी सांगतोय. हा, ते कोणाच्याही बाबतीत हे असं वागणं चुकीचंच आहे. पण तुला जर तसंच काही करायचं असेल ना खरंच, तर तू तुझ्या गोदावरीच्या वेळेला कर तसं. हा नाही म्हणजे तिच्या बाबतीत चुकूनही असं काही घडलंच तर तिचा बाप म्हणून तुला त्यावेळेला कसं वागायचं असेल त्याचा निर्णय तुझा तू घे. पण माझ्या ओवीच्या बाबतीत मी तुला असं अजिबात वागू देणार नाही, लक्षात ठेव. कारण ती माझी मुलगी आहे, त्यामुळे तिच्या सन्मानाची लढाई ही माझी लढाई आहे आणि ती माझी मी लढाई. त्यामुळे तू पडायची काही एक गरज नाही. हा, पण मी पडणार, कारण हा माझ्या बाबांच्या सन्मानाचा प्रश्न. आणि जिथे तुमचा अपमान होत असेल ना बाबा, तिथे मला गप्प बसवण्याचा अधिकार तुम्हालाही नाही. मास्तर, तुम्ही आज क्लासला येणार नाहीयेत का? अरे चेतन, हो नाही येणार येणार, ये आत ये. चहाचं बघ. नाही नाही नको मास्तर, आता चहा घेत बसलो ना तर अजून वेळ होईल. चला आपण निघूया. हो हो चला चला निघूया. मी उशीर करून चालणारच नाही, नाहीतर सगळ्यांना वेळेचं महत्व सांगणारे मास्तरच उशिरा येतात म्हणून सगळे हसतील मला. चला आलो. चला. हा चल. एक मिनिट. अरे काय काय लागलं काय तुला? हा, काय नाही मास्तर, जास्त काय नाही, ती बाईक स्लिप झाली ना म्हणून लागलं. कशी का तुम्ही जरा नीट काळजी घेऊन चालवायची ना बाई. हो. हा बरं चला चला चला. चला येतो. ओवी पाणी दे. हे घ्या. भाऊजी, तुम्हाला सांगितलं होतं ना लवकर या, तरी पण तुम्ही उशिरा आलात. अगं पण काय पण, तुम्हाला म्हणाले होते ना लवकर याल तर अमृताला वेळ देता येईल. आणि तुम्हाला यांना लवकर सोडता आलं नाही. मी काय केलं? मला का बोलतेस? ह्याचे कांदर दादा. दादा काय? मी याला धरून ठेवलं नव्हतं. मी याला सांगितलं होतं की तू लवकर जा, पण हा गेला नाही. भाऊजी काय? जाऊ दे, तू उद्यापासून लवकर येईल. आता माग. हा हा येईल. बरं आई कुठे आहे? आई बोला. आई. आले आले बाबा आले. काय रे, आले का? आई मी तुला म्हणालो होतो हा, की आपल्याला आता खूप साऱ्या ऑर्डर्स आलेले आहेत. आणि मी पण तुला म्हणलं होतं का नाही, हा, माझ्या सुनेच्या पायगुणामुळे. अरे लक्ष्मी आहे लक्ष्मी, माझी सून बाई. हा, तिच्या पायगुणाने हे सगळं ऐश्वर येते. त्या ऑर्डरचे काही ऍडव्हान्स मध्ये पैसे आलेत, देवासमोर ठेव. दादा 1 मिनिट. हे पैसे आईंना द्यायचे नाहीये. बाई काय म्हणायचं काय तुला?
दादा, मी हेच म्हणाले की हे पैसे आईंना द्यायचं नाहीये. पण का हरकत काय? मी आणि आकाश आधीपासूनच आईलाच पैसे देतो, मग ती ते पैसे देवासमोर ठेवते. हीच पद्धत आहे या घरची. हीच पद्धत आहे? नाही म्हणजे आईच म्हणतात ना की सून ही घरातली लक्ष्मी असते. सुनेच्या पावलांनीच घरात लक्ष्मी आली. मग घरात आलेली लक्ष्मी जर घरातल्याच लक्ष्मीच्या हातात ठेवली तर काय हरकत आहे? अगं, तो माझ्या हातात पैसे ठेवतो कारण मी ते देवासमोर ठेवावेत म्हणून. मी पैसे देवापुढे ठेवते आणि मग ज्याला जसे खर्चाला हवे असतील तसे मी देते. असं आहे ते. नाही पण असू दे, आता तिचं म्हणणं आहे ना लक्ष्मीच्या हातात बाई पैसे, माझ्याकडे काय तिच्याकडे काय, दे तिच्या हातात, दे दे राजा. दादा, अरे हे पैसे तू माझ्याकडे द्यावेस म्हणून नाही म्हटलं मी. तू हे पैसे ओविताईला दे. तीच या घरातली खरी लक्ष्मी आहे ना. ताई, अमृता, अगं ताई काहीही बोलू नकोस. हे पैसे घे. दादा, हे पैसे देवासमोर ठेवूया. घरात आणली दुभती गाय, शेजारची मांजर मलिदा खाय. बाई, आई 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 नीट कर. आई, त्यांचा राग माझ्यावर का काढतीयस? नाही ग बाई, राग नाही. मग उठे. अमृतामुळे ओवीच्या हातामध्ये जे पैसे गेलेत ना ते नुसते पैसे नाही आहेत बाई. मग सत्ता आहे, सत्ता.
आता आपल्या हातातून सत्ता गेली. आपला काही मान राहिला नाही या घरात आता. काही उरलं नाही बाई आपल्या हातात. मला तर वेगळंच टेन्शन आहे आई. ते संपत माझा फोन उचलत नाही. मी ना धडीकडची ना तिकडची, मधल्यामध्ये ठोकरा खाते. कशाला मोठे हा, ती तिकडे कामात असतील ना, कशाला भुणभुण लावते तू? मी बुनबुन लावते. आता हातात पैसा नको का खर्च करायला? थांब ग गुड्डे तू. माझा तोच विचार चालू आहे ना बाई. तर मी काय करते तू बघ. मी त्या उभीच्या हातनं कसे सगळे पैसे काढते, घरातला सगळा खर्च कसा तिला करायला लावते. अशी हैराण होईल ना ती. हा, आपण समीरच्या हातात पैसे दे आणि म्हणे द्या सासूबाईंना, मला व्यवहाराच्या काही गोष्टी सांगू नका. म्हणजे सगळी सत्ता परत आपल्या हातात.